तुम्हाला खूप सारे क्रोशेटचं ट्युटोरियल्स जर करायचं असेल, लाईक ब्लँकेट, हँड पर्स, इयरिंग्स, मिनी ट्युटोरियल्स आणि बँगल्स, अशा प्रकारे खूप सारे क्रोशेटचं ट्युटोरियल जर करायचं असेल, त्यासाठी तुम्हाला क्रोशेटचं बेसिक स्टिचेस माहीत असायला पाहिजे. तर आज मी तुम्हाला तेच क्रोशेटचं 5 बेसिक स्टिचेस दाखवणार आहे. हे जर तुम्ही 5 बेसिक क्रोशेटचं स्टिचेस शिकला तर तुम्ही कोणतंही क्रोशेटचं ट्युटोरियल्स इझिली करू शकताय. तुम्हाला क्रोशेटमधलं काहीच माहीत नाही, अगदी झिरो नॉलेज असेल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण हे व्हिडिओमध्ये अगदी झिरोपासून मी कशा पद्धतीने स्टार्ट करायचं ते सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ते सर्वात आधी तुम्हाला स्लिप नॉट कशा पद्धतीने करायचं ते दाखवतो. तर बघा, फिंगरला अशा पद्धतीने थ्रेड रोल करून हे थ्रेडमध्ये नीडल इन्सर्ट करून थ्रेडला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं. मग इथे एक नॉट होतं ते स्लिप नॉट. तर बघा, दोन्ही थ्रेडला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं म्हणजे ते लूप छोटं होतं. आणि हे जे लूप आहे ते थोडंसं मोठंच ठेवायचं म्हणजे नीडल मूवमेंट व्हायला पाहिजे. जर हे रिमूव्ह करून घ्यायचं असेल तर हे दोन्ही थ्रेडला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं म्हणजे ते नॉट रिमूव्ह होतं. ठीक आहे. तर आता परत एकदा दाखवते तुम्हाला स्लिप नॉट कशा पद्धतीने करून घ्यायचं ते. आणि हे जे छोटं थ्रेड आहे ते आमच्याकडे असायला पाहिजे आणि लॉंग थ्रेड आहे ते त्या साईडला असायला पाहिजे. मग हे जे लॉंग थ्रेड आहे ते फिंगरला रोल करून घ्यायचं आणि हे जे नीडलवरती एक लूप आहे त्या लूपमधनं तुम्हाला थ्रेड ओढून घ्यायचं आहे. तर बघा, नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून त्या लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं अशा प्रकारे. तर बघा, परत एकदा दाखवते. नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून त्या लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे. तेव्हा हे चेन स्टिच होतं आहे. असेच तुम्हाला लॉंग चेन स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, हे चेन स्टिच होतं आहे. तर आता एंडला दाखवतो कशा पद्धतीने करायचं. एंडला एक चेन घालून तुम्हाला थ्रेड कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर थ्रेडला अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचं, मग ते थ्रेड तिथे लॉक होतं. तर आता नेक्स्ट तुम्हाला सिंगल क्रोशेट कशा पद्धतीने करायचं ते दाखवतो. इथे पण सेम ॲज इट इज तुम्हाला एक स्लिप नॉट घालून चेन घालून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, हे लूपला छोटं करून घ्यायचं असेल तर हे दोन्ही थ्रेडला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं, तेव्हा ते लूप छोटं होतं. खूप पण छोटं करायचं नाही, कारण खूप छोटं केलं तर नीडल मूवमेंट व्हायला थोडा प्रॉब्लेम होता. ठीक आहे. तर बघा, मी चेन स्टिच करून घेतली आहे. तर आता इथे हे एक गॅप सोडून तुम्हाला नेक्स्ट गॅपमध्ये नीडल इन्सर्ट करून वर्क करून घ्यायचं आहे. इथे स्टार्टिंगला एक गॅप सोडायचं, मग इथे नेक्स्ट गॅपमध्ये नीडल इन्सर्ट करून अशा प्रकारे थ्रेडला ओढून घ्यायचं. मग इथे नीडलवरती 2 लूप असतात, ते दोन्ही लूपमधनं तुम्हाला अशा प्रकारे थ्रेड ओढून घ्यायचं आहे. तेव्हा हे एक सिंगल क्रोशेट होतं. मग परत तुम्हाला सेम ॲज इट इज नेक्स्ट होलमध्ये नीडल इन्सर्ट करून अशा प्रकारे थ्रेड ओढून घ्यायचं आणि इथे नीडलवरती 2 लूप असतात, त्या दोन्ही लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे. तर आता पूर्ण चेन तुम्हाला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. म्हणजे आता प्रत्येक होलमध्ये तुम्हाला सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे एंडपर्यंत, एकही होल स्किप करायचं नाही आहे. तर आता मी तुम्हाला एंडला दाखवतो कशा पद्धतीने करायचं ते. तर बघा, एंडला पण सेम ॲज इट इज हे चेनमध्ये नीडल इन्सर्ट करून थ्रेडला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं. इथे नीडलवरती जे 2 लूप दिसतात ते दोन्ही लूपमधून अशा प्रकारे थ्रेड ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटला एक चेन घालून इथे थ्रेडला कट करून घ्यायचं म्हणजे ते लॉक होतं. तर बघा, थ्रेडला कट करून अशा प्रकारे नीडलला वरती ओढून घ्यायचं म्हणजे तिथे एक चेन घातल्यामुळे तिथे लॉक होतं. तर बघा, अशा प्रकारे डिझाईन दिसतं. तर आता मी तुम्हाला हाफ डबल क्रोशेट कशा पद्धतीने करायचं ते दाखवतो. तर इथे बघा, हे शॉर्ट थ्रेड आहे ते आमच्याकडे करून घ्यायचं आणि लॉंग थ्रेड जे आहे ते त्या साईडला असायला पाहिजे. तर इथे पण बघा, स्लिप नॉट करून घेऊन चेन स्टिच करून घेतो.
तर बघा प्रत्येक वेळी अशा प्रकारे हे फिंगरला थ्रेड रोल करून इथे चेन स्टिच करून घ्यायचं आणि इथे हाफ डबल क्रोशेट करताना तुम्हाला 2 होल स्किप करून घ्यायचं आहे, मग थर्ड होलपासून वर्क करून घ्यायचं, ठीक आहे। तर आता इथे बघा नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून मग थर्ड होलमध्ये तुम्हाला नीडल इन्सर्ट करून अशा प्रकारे हे थ्रेडला ओढून घ्यायचं। मग इथे नीडलवरती 3 लूप दिसतात तुम्हाला, त्या तिन्ही लूपमधनं अशा प्रकारे थ्रेड ओढून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर बघा सेम ॲज इट इज आता नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून नेक्स्ट होलमध्ये नीडल इन्सर्ट करून अशा प्रकारे थ्रेडला ओढून घ्यायचं। हे जे तिन्ही लूप दिसतात नीडलवरती ते तिन्ही लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे। तर आता प्रत्येक चेनच्या होलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे वर्क करून घ्यायचं। आणि गाईज तुम्हाला याचा रिलेटेड काही जर डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला रिप्लाय करतो, नाहीतर मला इन्स्टावरती DM करा, तिथे पण तुम्हाला मी रिप्लाय करतो। तर बघा अशा प्रकारे हे वर्क करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही अगदीच बिगनर असाल तर काय होतं, अशा प्रकारे तुम्ही थ्रेड ओढून घेतल्यावर नीडलवरती जे 3 लूप असतात त्या तिन्ही लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आहे। त्यावेळी काय करायचं, अशा प्रकारे नीडलवरती थ्रेड रोल करून एक लूपमधनं तुम्हाला अशा प्रकारे थ्रेड ओढून घ्यायचं आहे, तेव्हा ते इझी होतं आहे, ठीक आहे। तर पूर्ण मी एंडपर्यंत अशाच प्रकारे करून घेतो। तर आता एंडला दाखवतो कशा पद्धतीने करायचं ते। तर बघा नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून शेवटच्या गॅपमध्ये नीडल इन्सर्ट करून थ्रेडला ओढून घेतो, मग हे तिन्ही लूपमधनं अशा प्रकारे थ्रेड ओढून घ्यायचं आहे। मग तेव्हा एक हाफ डबल क्रोशेट होतं आहे, मग इथे शेवटला एक चेन घालून घ्यायचं, मग थ्रेडला कट करून घ्यायचं आहे, तेव्हा हे इथे एक लॉक होतं। तर बघा थ्रेडला कट करून अशा प्रकारे नीडलला वरती वडल्यानंतर इथे ते थ्रेड लॉक होतं। तर आता नेक्स्ट मी तुम्हाला डबल क्रोशेट कशा पद्धतीने करायचं ते दाखवतो। तर इथे पण मी चेन स्टिच करून घेतली आहे। तर आता डबल क्रोशेट करताना इथे तुम्हाला 3 होल स्किप करून घ्यायचं आहे, चौथ्या होलपासून तुम्हाला वर्क करून घ्यायचं। तर बघा नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून 4th होलमध्ये नीडल इन्सर्ट करून थ्रेडला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं। इथे नीडलवरती 3 लूप असतात, आधी फर्स्ट 2 लूपमधनं तुम्हाला थ्रेड ओढून घ्यायचं आहे, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं, तेव्हा हे एक डबल क्रोशेट होतं। तर आणखी एक पॉईंट सांगायचं होतं, इथे स्टार्टिंगला मी प्रत्येक वेळी गॅप का सोडतो ते बघा, इथे गॅप सोडल्यामुळे डबल क्रोशेटचा हाईटच्या लेंथप्रमाणेच ते पण लेंथ झालं आहे, त्यामुळे आम्ही गॅप सोडतो आहे। तर बघा परत नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून नेक्स्ट होलमध्ये नीडल इन्सर्ट करून थ्रेडला ओढून घ्यायचं, मग इथे फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे। असे सेम ॲज इट इज तुम्हाला प्रत्येक होलमध्ये करून घ्यायचं। तर बघा नीडलवरती 3 लूप असतात, आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे, ठीक आहे। तुम्ही जर हे जे बेसिक स्टिचेस शिकला तर तुम्ही कोणतंही क्रोशेट सारी कुच्चू डिझाईन पण करू शकता, कारण त्याचं पण सेमच स्टिचेस आहेत, ठीक आहे। तर आता एंडला दाखवतो कशा पद्धतीने करायचं। नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे शेवटच्या होलमध्ये नीडल इन्सर्ट करून थ्रेडला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं, मग इथे नीडलवरती 3 लूप असतात, आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड ओढून घ्यायचं आहे, तेव्हा हे एक डबल क्रोशेट होतं। मग शेवटला एक चेन घालून थ्रेडला कट करून घ्यायचं आहे, मग अशा प्रकारे नीडलला वरती ओढून घ्यायचं, म्हणजे तेव्हा इथे लॉक होतं। तर बघा हे डबल क्रोशेट अशा प्रकारे दिसतंय। आता ट्रिपल क्रोशेट कशा पद्धतीने करायचं ते दाखवतो। तर बघा अशा प्रकारे मी चेन घालून घेतली आहे। तर आता इथे 4 होल स्किप करून 5th होलमध्ये तुम्हाला नीडल इन्सर्ट करून वर्क करून घ्यायचं आहे। तर इथे बघा नीडलवरती 2 वेळा थ्रेड रोल करून 5th होलमध्ये अशा प्रकारे नीडल इन्सर्ट करून हे थ्रेडला ओढून घ्यायचं,
तेव्हा इथे नीडलवरती 4 लूप दिसेल तुम्हाला. आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, मग परत 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं आहे, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं. तेव्हा हे एक ट्रिपल क्रोशेट होतं. ठीक आहे. तर इथे बघा, इथे गॅप सोडल्यामुळे त्या ट्रिपल क्रोशेटचं लेंथप्रमाणे हे पण लेंथ दिसेल तुम्हाला, त्याला सपोर्ट मिळेल. ठीक आहे. तर परत बघा 2 वेळा नीडलवरती थ्रेड रोल करून नेक्स्ट होलमध्ये नीडल इन्सर्ट करून अशा प्रकारे थ्रेडला वडून घ्यायचं. तेव्हा इथे नीडलवरती 4 लूप दिसेल. आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, मग परत 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं आहे. तर तेव्हा हे ट्रिपल क्रोशेट होतं. तर असे सेम ॲज इट इज तुम्हाला प्रत्येक चेनच्या होलमध्ये ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आणि मी नीडलचं साईज 4.0 mm घेतली आहे. तुमचं नीडल तुम्ही थ्रेड कशा प्रकारे यूज करताय त्याच्यावरती डिपेंड करतं. तर कुठलं थ्रेडला कुठलं नीडल यूज करायचं ते माझं क्रोशेट मटेरियल कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. ते व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही नाही बघितला तर त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन चेक करा. तर आता मी अशाच सेम ॲज इट इज प्रत्येक होलमध्ये ट्रिपल क्रोशेट करून घेतली आहे. तर आता एंडला दाखवतो कशा पद्धतीने करायचं ते. तर बघा, नीडलवरती 2 थ्रेड रोल करून हे शेवटच्या होलमध्ये अशा प्रकारे नीडल इन्सर्ट करून थ्रेडला वडून घ्यायचं. मग इथे नीडलवरती 4 लूप असतात. आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, परत 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं आहे. तेव्हा हे एक ट्रिपल क्रोशेट होतं. मग इथे शेवटला एक चेन घालून थ्रेडला कट करून घ्यायचं. तर इथे थ्रेड छोटा असल्यामुळे मी कट करून घेतलेलं नाही आहे. मग नीडलला अशा प्रकारे वरती वडून घ्यायचं, म्हणजे ते थ्रेड तिथे लॉक होतं. तर बघा, हे ट्रिपल क्रोशेटचं डिझाईन अशा प्रकारे दिसेल. तर बघा, परत एकदा तुम्हाला रिकॅप करतो. सिंगल क्रोशेटला तुम्हाला एक गॅप सोडून नेक्स्ट गॅपपासून वर्क स्टार्ट करायचं. मग हाफ डबल क्रोशेटला तुम्हाला 2 गॅप सोडून थर्ड गॅपपासून वर्क स्टार्ट करायचं. आणि डबल क्रोशेटला 3 गॅप सोडून 4th गॅपपासून तुम्हाला वर्क स्टार्ट करायचं आहे. तसेच ट्रिपल क्रोशेटला 4 गॅप सोडून 5th गॅपपासून वर्क स्टार्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट व्हिडिओ ग्रेनी स्क्वेअरवरती घेऊन येणार आहे, कारण त्यामध्ये पण पफ स्टिच वगैरे कशा पद्धतीने करायचं ते पण दाखवतो. ते व्हिडिओ बघायला विसरू नका. तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.